नमस्कार. आनंदी राहण्यासाठीची सगळ्यात पहिली अट म्हणजे मानव आणि निसर्ग यांच्यातील दुवा तुटू न देणे. आपण करीत असलेल्या हजार चांगल्या गोष्टींचा शेवट करण्यासाठी आपल्या एका चुकीच्या गोष्टीकडे हजार लोक बारकाईने नजर ठेवून असतात. अपयशाने मुळीच खचून जाऊ नये. अपयश येणं अगदी स्वाभाविक बाब आहे. अपयशातून यशाचा मार्ग प्रशस्त होतो. अपयशावर मात करण्याची धडपड जर जीवनात नसेल तर ते अर्थहीन जीवन जगण्यात काय स्वारस्य आहे? अपयशाची मुळीच तमा बाळगू नये अथवा खंत करू नये. क्षुल्लक पिछेहाटीबद्दल खेद करू नये. हजार वेळा अपयश आले तरी फिरून एक वार कंबर कसून पुन्हा प्रयत्न करावा. प्रयत्नावर पूर्ण श्रद्धा व विश्वास असावा. वाईटाला विरोध करण्यासाठी आपल्याकडं नैतिकता आणि योग्य अयोग्य समजण्याची बुद्धी असली पाहिजे. आपले बेशिस्त विचारच आपल्याला जास्त त्रास आणि अस्वस्थता देतात. म्हणून आनंद कमी असला तरी चालेल, पण मनाची शांतता पुरेपूर असली पाहिजे. आपल्या आयुष्यात काही लोकांचे स्थान अबाधित आणि महत्त्वाचे असते. कदाचित त्याची माहितीही त्यांना नसते. मग भले ते आपल्या नित्य संपर्कात असोत किंवा नसोत. वेळेचे बंधन आणि सातत्य जपणारी माणसं जीवनाच्या प्रवासात प्रगतीच्या शिखरावर सर्वात आधी पोहोचतात. आशा म्हणजे आपल्या मनातील सकारात्मक विचार आणि सकारात्मक दृष्टिकोन. तेच आपल्याला जीवनात येणारी निराशा दूर लोटून पुढे जाण्यासाठी प्रेरित करीत असतात. आपले डोळे चांगले असतील तर आपण जगाच्या प्रेमात पडतो. पण जर आपली वाणी गोड असेल तर हे जग आपल्या प्रेमात पडते. धन्यवाद.